आणि महिला आयोगाच्या आज झालेल्या याच बैठकीमध्ये महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी रुपाली चाकणकरांना खडे बोल सुनावलेत। चाकणकर यांनी आजच्या महिला आयोग संदर्भात विधिमंडळात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये सोशल मीडिया ट्रोलिंगवरून नाराजी व्यक्त केली। त्यावर आदिती तटकरे यांनी चाकणकरांना टोला लगावल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे। सोशल मीडियावर ट्रोल कोण करतं हे सांगण्यापेक्षा महिला आयोग पुढे काय काम करणार ते सांगा, असं तटकरेंनी चाकणकर यांना बैठकीमध्ये सुनावल्याची माहिती आहे। या संदर्भात आणखी माहिती देत आहेत माझे सहकारी विशाल पाटील। विशाल, झालं काय नेमकं बैठकीमध्ये? कविता, सुरुवातीला जर पाहायला गेलं तर रुपाली चाकणकर यांच्याबरोबर 2 बैठक आज दिवसभरात झाले। पहिली बैठक म्हणजे नीलम गोरे आणि वेगवेगळे शासकीय अधिकारी यांच्यासोबत एक बैठक पार पडली आणि जी दुसरी बैठक होती जी काहीशी वादळी ठरली। या बैठकीमध्ये रुपाली चाकणकर यांच्यासह नीलम गोरे आणि महिलांच्या प्रश्नांवरती काम करणाऱ्या महिला या बैठकीमध्ये उपस्थित होत्या। सुरुवातीला ज्यावेळेला रुपाली चाकणकर यांना बोलायची संधी देण्यात आली त्यावेळेला रुपाली चाकणकर यांनी सातत्यानं तक्रारींचाच पाडा या बैठकीत मांडलेला पाहायला मिळाला आणि खास करून त्यांनी सोशल मीडियावरती ज्या पद्धतीनं ट्रोलिंग होतं हा मुद्दा हे केला। कुठच्याही गोष्टीची शहानिशा न करता किंवा माहिती न घेता सातत्यानं ट्रोल केलं जातं हे हाच मुद्दा त्या सातत्यानं सांगू लागल्या होत्या आणि दुसरीकडे त्यांनी माध्यमांवरती सुद्धा काहीशी भडास या बैठकीत काढली होती आणि याच वेळेला त्यांची भडास येत असताना मंत्री आदिती तटकरे यांना त्यांनी रोखलं आणि तुम्ही ट्रोलिंग होतं हे सांगण्यापेक्षा तुम्ही महिला आयोगाच्या साठी काय करणार आहात, इथून पुढे कशा पद्धतीनं काम करणार आहात, नेमक्या कोणत्या गोष्टींवरती काम करणार हे बैठकीत सांगा। तुम्हाला सोशल मीडियावरती किती ट्रोल केलं जाते किंवा अन्य काय होतं हे कोणीही विचारत नाहीये, तुम्ही इथून पुढे काय करणार आहात हे सांगा। अशा पद्धतीनं रुपाली चाकणकरांना जे ते त्यांनी काहीसं ठणकावलं होतं। त्यानंतर चित्रा वाघांनी सुद्धा अशाच पद्धतीनं त्यांना या बैठकीमध्ये मध्येच थांबवलं होतं की तुम्ही इतर तक्रारी न सांगता तुम्ही महिला आयोगाच्या बाबतीत काय काम करणार आहात हे सांगा। त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहायला गेलं त्या बैठकीत सातत्यानं रुपाली चाकणकर यांच्याकडनं एक तक्रारीचा पाढा जो आहे हा वाचला जात होता। तर या बैठकीचं स्वरूप जर आपण पाहायला गेलं तर महिला आयोगानं नेमकं काय गोष्टी केल्या पाहिजेत, कशा पद्धतीनं अंमलबजावणी केली पाहिजे, काय नेमक्या सुधारणा केल्या पाहिजेत, घरगुती जो हिंसाचार महिलांच्या बाबतीत होतोय त्या बाबतीत कायदा कसं कडक करता येईल या सगळ्या गोष्टींवरती चर्चा होण्याऐवजी आयोगाच्या अध्यक्षांनी मात्र तक्रारींचा पाढा वाचायला चालू केला आणि त्यानंतर आदित्य तटकरे यांनी रुपाली चाकणकरांना यांना काहीसं ठणकावलेलं या बैठकीत आपल्याला पाहायला मिळालं। कविता, विशाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल।